तारीख 22 डिसेंबर 2025. सेलू तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड नरेश व्यंकटराव मोहिते याच्यावर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई करत 2 महिन्यांसाठी वर्धा जिल्ह्यातून तडीपार केले आहे. दहेगाव, गोसावी पोलिसांनी ही कारवाई करून गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावला आहे. नरेश व्यंकटराव मोहिते, वय 38, रा देऊळगाव, ता सेलू, जी वर्धा, यास सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता नागपूर जिल्ह्यात सोडण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मोहिते याच्यावर दहेगाव, सेवाग्राम, वर्धा शहर, सेलू तसेच रामनगर पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून त्याची परिसरात दहशत होती. वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मोहितेवरील गंभीर गुन्हे पुढील प्रमाणे. अपराध क्रमांक 125, दहेगाव पोलीस ठाणे. कलम 324, 504, 506, 34 भादवी. अपराध क्रमांक 556, सेवाग्राम पोलीस ठाणे. कलम 452, 324, 506, 504 भादवी. अपराध क्रमांक 241, रामनगर पोलीस ठाणे. NDPS अधिनियम कलम 8, 20, 29. सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी ही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून परिसरात दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.